नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण 124 भाग बनवतोय. या भागामध्ये आज आपण संत्रा मोसंबी आजच्या कंडिशनला जे आपण फ्लावरिंग करणार किंवा फुलं लावायची आपल्याला त्याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार. आणि याच्यानंतर आपण सेकंड भाग म्हणजे आपला जो पुढचा व्हिडिओ येणार आहे तो मोसंबी संत्रा लागवड ही कोणत्या वेळेत करायला पाहिजे, कशा प्रकारे करायला पाहिजे, लागवड करताना काय गोष्टी करायला पाहिजे, कलमाची निवड कशी असायला पाहिजे, झाडांमधील अंतर कसं निवडावं याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण मोसंबी संत्र्याबरोबर लावत असताना काय गोष्टी करायला पाहिजे यावर आपण चर्चा करणार. सर्वांना माहीत असेल, झाडामध्ये फुलं लागताना झाडामध्ये प्रोटीनची गरज असते. प्रोटीनची मात्रा जर झाडामध्ये जास्त असेल तर आपल्याला त्या ठिकाणी फुलकळी जास्त प्रमाणात लागलेली दिसते. अशा वेळेस आपण नैसर्गिक ताण देतो किंवा कोणी फवारणी करतं आपण रेस्ट पिरियडमध्ये. त्याच्यानंतर ज्यावेळेस वातावरणामध्ये बदल होतो, जसं की टेम्परेचर हाय होतं तर टेम्परेचर 25वर येतं, त्याच्यानंतर आपल्या झाडामध्ये फ्लावरिंग त्या ठिकाणी लागते. अशा वेळेस झाडामध्ये प्रोटीनची मात्रा कमी असेल तर फुलकळी कमी लागते. आता असे आपण बघितलेलं यावर्षी 20-25 दिवस पाऊस उशिरा आल्यामुळे बऱ्याच ठिकाणी ते प्रॉब्लेम निर्माण होत आहे. म्हणून आपण अँटीडॉस्टार न्यूट्रीजेली आणि याच्यासोबत कुठलेही कीटनाशक, अँटीडॉस्टार न्यूट्रीजेली कुठले कीटनाशक, अँटीडॉस्टार न्यूट्रीजेली 200 लिटर पाण्यासाठी 400 मिली वापरा. कीटनाशक वापरा एखादं आणि फवारणी करा. तर फवारणी पाऊस पडून आता 7-8 दिवस झाले, डोळे फुगलेले, एक 4-5 दिवसात आपण शेवट फवारणी करायची, नंतर याचा उपयोग होत नाही. लक्षात आलं? 4-5 दिवस आपल्याकडे वेळ. अँटीडॉस्टार न्यूट्रीजेली कीटनाशक वापरा, याच्यातून आपल्याला 100% जास्त कळी लागायला मदत होते. आणि आपण या अनुभवातील औषधं लगातार 5 वर्षापासून वापरतो म्हणून आपण रिकमेंड करतो. आणि शेतकऱ्याचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून या गोष्टी आज आपण करतो. अन्यथा माझा ग्रुप असतो, त्याची फीस भरल्याशिवाय मी कुणाला मोफत सांगत नाही, कारण मोफत सांगितलं त्याची माणसाला किंमतही राहत नाही. ठीक आहे, तुम्हाला आवडत नसेल, औषध विश्वास नसेल, फिजा औषध घ्या, त्यासोबत रोको, बुरशीनाशक आणि कीटनाशक वापरा. फिजा 200 लिटर पाण्यासाठी 100 लिटर वापरा, रोको 300 ग्रॅम, कीटनाशक कुठले वापरू शकता. ही फवारणी करा, आपली फुलकळी अधिक लागायला मदत होईल. याच्यावेळी तुमचा विश्वास नाही. सिजेंटा कंपनीचं कल्टार औषध सर्वांना माहिती, 200 लिटर पाण्यासाठी 50 ml घ्या, रोको 300 ग्रॅम घ्या, कुठल्या एखादं कीटनाशक घ्या, फवारणी करा. बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं तर कल्टार हे वापरल्यामुळं आमची झाडावर सल आले, काळीवर आले, झाडाची पानं संख्या कमी झाली. ठीक आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये प्रोटीन नसून याच्यामध्ये पॅक्लोब्युटॅझोल नावाचा घटक आहे. जसं की ताबोलीमध्ये आहे, कल्टरमध्ये सुद्धा आहे. पॅक्लोब्युटॅझोल हा जो घटक आहे थोडंसं जबरदस्तीने कळी काढायचा प्रयत्न करतो, म्हणून या ठिकाणी काही अंशी काढून खराब होऊ शकता. रेग्युलर जर वापरलं तर होणार, एक वेळेस वापरलं तर कमी होणार किंवा होणारही नाही. आता तो पुढचा विषय आहे. त्यामुळे आपण या 3 औषधापैकी कुठलेही औषध फवारणी करू शकता. आणि हे औषध तुम्हाला जर तुमच्या परिसरात भेटत नसेल तर 98 23 44 44 26 या दिलेल्या नंबरवर संपर्क करा. की तुम्हाला ट्रान्सपोर्टने देखील पोच आणि व्यवस्थित रेटमध्ये देखील शिल्लक काही पैसे घेणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आजचा आपला मोसंबी संत्रा फुलकळी कशा प्रकारे आपण वाढवली पाहिजे याविषयी आपण थोडीशी चर्चा केली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहितीच असेल आपण मोसंबी संत्रा लागवडीविषयी व्हिडिओ बनवणार. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेशन बघायला मिळेल. आणि वरती माझा नंबर दिलेलाच आहे. ज्याला कोणाला व्यवस्थित आंब्या, मोसंबी, संत्रा म्हणजे संत्रा मोसंबीमध्ये आंब्याचं मोठचं नियोजन करायचं असेल डेव्हलपमेंटचं, तर आपण ग्रुपवर जे काम करतो तर त्यावर आपण व्यवस्थितरित्या कमी खर्चामध्ये, कमी श्रमामध्ये एकदम जबरदस्त मॅनेजमेंट शेतकऱ्याला लिहून देतो. आपल्याला जॉईंट व्हायचं असेल तर वरती नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर संपर्क करा.